एकीकडे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना ट्रम्प माणुसकीचा कोणताही विचार न करता भारतामध्ये परत पाठवतायत। त्याचवेळी भारतामध्ये मात्र बेकायदेशीररित्या राहणाऱ्यांबद्दलही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। नंदुरबारमध्ये येमेन देशामधले 2 नागरिक राहत असल्याचं समोर आलंय। 1-2 नव्हे तर तब्बल 9 वर्षांपासून हे जोडपं त्यांच्या 3 मुलांसह भारतामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्यास आहे। काय आहे नेमका प्रकार आपण पाहूयात। नंदुरबार मधल्या अक्कलकुवा मधली हीच ती जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था, ज्या संस्थेनं येमेनच्या 2 नागरिकांना बेकायदेशीररित्या राहायला मदत केली आणि गेल्या 9 वर्षांपासून आसरा दिला। येमेन नागरिकांच्या वास्तव्याबद्दल उघड होताच अक्कलकुवामध्ये एकच खळबळ उडाली। अखेर या प्रकरणी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या शेख खालिद इब्राहिम सालेह अल खदमीला अटक करण्यात आली आहे। शेख खालिद इब्राहिम सालेह अल खदमी आणि त्याची पत्नी खादिजा इब्राहिम कासिम अल नाशिरी हे मूळचे येमेनमध्ये राहणारे। हे दोघे मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी 2015 मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले। फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांचा व्हिसा संपला। व्हिसा संपलेला असताना शेख खालिद मध्य प्रदेशात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेला होता। मध्य प्रदेश पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शेख खालिदवर गुन्हा नोंदवला। त्यानंतर शेख खालिदनं जबलपूर हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला। येमेन दूतावासात राहण्याच्या अटीवर शेख खालिदला जामीन मंजूर करण्यात आला। न्यायालयाच्या अटीचा भंग करून हे कुटुंब गेली 9 वर्ष अक्कलकुव्यात जामियाच्या वसतिगृहात राहत आहे। दरम्यान मध्य प्रदेशातील भैंसदेही मधल्या कोर्टानं शेख खालिदला 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1000च्या दंडाची शिक्षा सुनावली। त्यावर शेख खालिदनं सत्र न्यायालयात अपील केलंय। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। गेल्या 9 वर्षात या दाम्पत्याला 2 मुली झाल्या। धक्कादायक म्हणजे अक्कलकुवा ग्रामपंचायतीनं त्यांना जन्मदाखलाही दिला। कागदपत्रांच्या आधारे दोन्ही मुलींचे पासपोर्टही तयार झाले आणि त्यात त्यांचं नागरिकत्व भारतीय असल्याचं नमूद करण्यात आलं। या प्रकरणी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या शेख खालिद आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर जामिया संस्थेनं त्यांची मदत केल्याप्रकरणी संस्थापक गुलाम रंधेरा वस्तनवी आणि हुजेफा मोहम्मद रंधेरा वस्तनवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। हे येमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुक्यामधील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती। 2015 मध्ये सदर परिवार आला होता व्हॅलिड व्हिसावर आणि त्यानंतर त्यांचा व्हिसा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते। या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांनीही आक्रमक भूमिका घेतली। ते असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत। तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना। हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे। म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे। ह्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा गाजतोय। आता येमेन मधले हे नागरिक तब्बल 9 वर्षांपासून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या राहत आहेत। आणखी कुठल्या शहरांमध्ये असे नागरिक राहत आहेत का आणि कुठल्या संस्था अशा नागरिकांना आश्रय देतात याचा तातडीनं पंचनामा होऊन कारवाई होणं गरजेचं आहे। प्रशांत झवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।